नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे. आपल्या दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे. आजचा आपला काळकाम वेग मधील तिसरा भाग आहे. या तिसऱ्या भागामध्ये जे आपण पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये जे आतापर्यंत झाले होते 21 क्वेश्चन, त्या 21 क्वेश्चनच्या पुढे कंटिन्यू करणार आहे. म्हणजे जेणेकरून जर तुम्ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही घेतली तर प्रॉपर पहिल्या क्वेश्चन पासून शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला इन डिटेल मध्ये सर्वच्या सर्व प्रश्न काळकाम वेगचं तुम्हाला मिळणं आणि त्याच पद्धतीनं वन बाय वन पहिल्या क्वेश्चन पासून जे काय असतील 50-55 क्वेश्चन 2010 पासून 2025 पर्यंत सगळे क्वेश्चन तुम्हाला बॅक टू बॅक मिळावे. ठीक आहे. आता आपण घेऊया पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करायच्या अगोदर आपली एक कंटेंटची बॅच आहे बघा, ज्याची व्हॅलिडिटी 6 महिने आहे. 1299 त्याची फी आहे. त्यामध्ये सर्व तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स पण इन डिटेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि जॉमेट्री, भूमिती पण तुम्हाला इन डिटेल मध्ये मिळणार आहे. भूमितीवरनं पण तुम्हाला एक दोन क्वेश्चन आजकाल प्रत्येक वेळी पूर्व किंवा मेन्सला दोन्हीला म्हटलं तरी यायला लागलेले आहेत. ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा, जॉमेट्रीचा पण तुम्हाला फायदा होऊन जाईल. चला आता आपण 22वा क्वेश्चन बघूया. पहिल्या दोन भागापर्यंत आपण 21व्या प्रश्नापर्यंत आलो होतो. 22वा प्रश्न काय, 6 अनुभवी माणसे आणि 8 अनअनुभवी माणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 26 अनुभवी माणसे आणि 48 अनअनुभवी माणसांनी केले तर 2 दिवसात पूर्ण होते. जर याच कामासाठी 15 अनुभवी माणसे आणि 20 अनअनुभवी माणसे लावली तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? क्लर्क मेन्स 2017ला आलेला प्रश्न आहे. याची शाब्दिक रचना पुन्हा त्यांनी विचारली बरं का. टॅक्स 2017ला पण असाच क्वेश्चन विचारला त्यांनी, फक्त संख्येमध्ये त्यांनी नंतर बदल केलेला आहे. ओके. आजचा आपला 32वा क्वेश्चन पण असाच आहे, पण तो 2017चा आहे. मॅक्झिमम डेटा मी तुम्हाला कसा द्यायचा प्रयत्न करतो की 2010 पासून 2025 पर्यंत ज्या काही टेस्ट पेपर झालेत ना, त्या सगळा डेटा तुम्हाला वन बाय वन प्रत्येक इयर प्रमाणे द्यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता बघा, 6 अनुभवी माणसे, अनुभवी माणसाला आपण एक्स मानू. काय मानूया? एक्स मानूया. 8 अनअनुभवी माणसे त्याला आपण वाय मानूया. मग या ठिकाणी आपण मांडणी कशी करू शकतो? 6 अनुभवी माणसे 6 एक्स आणि प्लस 8 अननुभवी माणसे म्हणजे 8 वाय. ओके. या दोघाला किती न गुणायचं बघा. माणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. ओके. गुणिले एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. एक न गुणलं तरी चालतं, हे बेसिक आहे, आपल्याला माहिती पाहिजे. ओके. पुढे सांगितले तेच काम 26 अनुभवी माणसे, अनुभवी माणसाला आपण काय म्हणतोय? एक्स. अनअनुभवी माणसाला काय म्हणतोय? वाय. ओके. या अनुभवी माणसाला पण काय म्हणणार? एक्स. या अनुभवी माणसाला काय म्हणणार? वाय म्हणणार. ठीक आहे. एक्सपिरियन्स नॉट एक्सपिरियन्स दोन्ही प्रकारचे माणसं आहेत या ठिकाणी. तेच काम म्हणजे बरोबर चिन्ह आलं. डन. नेक्स्ट बघा, आता तेच काम 26 अनुभवी माणसे म्हणजे 26 एक्स आलं, प्लस 48 अनअनुभवी माणसे म्हणजे 48 वाय आलं. ओके. किती दिवसात पूर्ण करतील? तर 2 दिवसात पूर्ण होते म्हणजे गुणिले तिथं 2 आलं. ओके. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आहे ना, आपण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढू. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढली की नंतर तुम्हाला पुढे सोडवायला खूप सोपं जाईल. ओके. व्यवस्थित टाईप समजून घ्या. आपल्या पुस्तकामध्ये, ओके, पुस्तकामध्ये काळकाम वेगचं 30 टाईप आहेत. 30 टाईपच्या खाली प्रत्येक टाईप खाली सरावासाठी 4 पुन्हा एक्झाम आलेले गणित दिलेत आणि 30 टाईप झाल्यानंतर पण तुम्हाला मिश्र उदाहरण आहेत. त्या मिश्र उदाहरणामध्ये एसएससी सीजीएल ची आलेली गणित, एसएससी जीडी ची गणित, आयबीपीएस ची गणित, युपीएससी ची गणित, टेट ची गणित, एमबीए सीईटी ची गणित. ओके. त्यानंतर बरेच इंजिनिअरिंगची सीईटीची गणित, दिल्ली पोलीसची गणित, सेंट्रल लेवलच्या ज्या काही वेगवेगळ्या होत्या, महापोर्टलच्या झालेल्या परीक्षा होत्या, महा ऑनलाईनच्या झालेल्या होत्या, ज्या की आता टीसीएस आयबीएस पॅटर्न नुसार घेतल्या जातात त्या, तसंच एमपीएससीचं पीवायक्यू, सगळं मिश्र स्वरूपात तिथं उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत. ती तुम्ही सोडवल्यानंतर अजून तुम्ही काळकाम वेग मध्ये मिश्र उदाहरणामध्ये मास्टर माइंड होणार. ठीक आहे. वन बाय वन इन डिटेल मध्ये तुम्ही सोडवू शकता. जवळच्या बुक स्टॉल मध्ये पण आपलं पुस्तक अवेलेबल आहे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला काय करावं लागेल. पहिल्यांदा एक्स आणि वाय ची आपण व्हॅल्यू काढू. व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल बघा. 10 न 6 ला गुणलं की त्याला 60 आलं. 10 ने या 8 ला गुणलं प्लस 80 वाय आलं. बरोबर. ओके. आता ह्या 2 न 26 ला गुणलं, 26 दुनी 52 आलं, प्लस 48 न 2 ला गुणलं की त्याला 96 वाय आलं. डन.
आता हे 60x आहे, हे 52x आहे. हे 52x इकडे आल्यानंतर वजा झालं. 60x वजा 52x बरोबर. हे 96y आहे. हे 80y तिकडे गेल्यावर वजा होईल. 96y वजा 80y. ओके. ह्या दोघांची वजाबाकी केली. 96 मधनं 80 निघून गेलं, राहिलं 16y. ह्या 60x मधून 52x निघून गेलं, किती राहिलं? 8x राहिलं. आता जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल, x आणि y ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? आता बघा, जर ह्या 8ला तिकडे नेलं आणि y ला इकडे आणलं तर काय तयार होईल बघा. x छेद y बरोबर बरोबर 16/8 तयार होईल. काय तयार होईल? 16/8 तयार होईल. तुम्ही याला संक्षिप्त रूप दिलं तरी चालतंय, नाही दिलं x ची व्हॅल्यू 16 घेऊन तुम्ही सोडवलं तरी चालू शकतं, नो डाऊट मध्ये. पण आपण संक्षिप्त रूप दिलं, मग काय ते 8 दुनी 16, 8 एके 8. म्हणजे थोडक्यात x छेद y बरोबर किती आलं? 2/1 ही त्यांची किंमत आली. ओके. आता प्रश्न काय सांगितलंय बघा, एवढ्यावर तुमचं फायनल झालेलं नाहीये. तुम्हाला पुढे काय सांगितलंय? याच कामासाठी 15 अनुभवी व आणि 20 अनुभवी माणसे लावली तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? पहिल्यांदा आपण हे 6 अनुभवी माणसे आणि 8 अनुभवी माणसांना एक काम 10 दिवसात पूर्ण करावं लागतं, बरोबर आहे का? आपण काय करूया माहितीये का, यांना एकत्रित पहिल्यांदा किती दिवस लागतात ना ते तुम्ही काढलं पाहिजे. ठीक आहे. बघा मग आता हे सोडवायचं कसं बघा. या ठिकाणी मी एका ब्लँक पेजवर घेतो, तुम्हाला समजून जाईल. याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मी पाठवतोय. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. येणार डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी लिंक मिळून जाईल. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी 6 अनुभवी म्हणजे काय लिहिलं आपण? 6x. 8 अनुभवी म्हणजे काय लिहिणार? 8y लिहिणार. गुणिले किती घेणार? 10. x आणि y ची किंमत त्या त्या ठिकाणी आपण टाकूया. ओके. 6x अधिक 8y ओके गुणिले 10 बरोबर त्याची व्हॅल्यू आपण काढूया. 6x x ची व्हॅल्यू आपली किती आली होती? 2 आली होती. y ची किती आली होती? 1 आली होती. लक्षात ठेवा. 6 दुनी 12 अधिक 8 एके 8. ओके. आणि गुणिले किती आलं? 10 आलं. 12 आणि 8 दोघांची बेरीज केली 20. 20 गुणिले 10 किती आली व्हॅल्यू? 200 आली. किती आली? 200 आली. 200 एक प्रकारे 200 डेज काम केल्यागत झालं त्यांनी बघा. ओके. आता इथंच तुम्हाला काय प्रश्न विचारलाय आता बघा. 15 अनुभवी माणसे आणि 20 अनुभवी माणसे लावली तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. ओके. किती दिवस लागतील? आता 15 अनुभवी म्हणजे 15x, x ची व्हॅल्यू काय काढली? 2. ओके. आणि 20 अननुभवी त्याची व्हॅल्यू काय काढली आपण मला सांगा. ओके. y ची व्हॅल्यू काय काढली आपण? 1 काढलेली आहे. ओके. मग 15 न कितीला गुणणार? 2 ला गुणणार. 20 ला कितीनं गुणणार? 1 ला तुम्ही गुणणार. चला गुणलं. ओके. 15x बघा 15x अधिक 20y बरोबर तुमचं उत्तर किती येणार मला सांगा? 200. कारण तेवढंच काम ते 200 दिवसामध्ये करत होत्या व्यक्ती. ओके. मग 200 दिवसामध्ये करत होत्या ना, तर ह्यांना काम करण्यासाठी बघा तेच काम सगळं काम आहे ना 200 दिवसामध्ये संपत होतं. हे सगळं काम किती दिवसामध्ये संपत होतं? टोटल 200 दिवसामध्ये संपत होतं. पण या दोघांना मिळून किती दिवस लागतील ना हे आपल्याला काढायचे. ह्या दोघांना मिळून किती दिवस लागतील ना, तर ह्याच्यासाठी आपण काय लिहिणार? गुणिले डी लिहिणार. गुणिले काय लिहिणार? डी. डी म्हणजे काय आलं? डे झालं. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. 15x म्हणजे काय? 15 गुणिले 2 अधिक 20y म्हणजे काय? 20 गुणिले 1. 15 ला 2 न गुणलं किती आलं? 15 दुनी 30 आलं. ओके. अधिक 20 ला 1 न गुणलं किती आलं? 20 आलं. आणि इकडे गुणाकारात काय आलं? डी आलं. 20 अधिक 30 आधी ह्या दोघांची बेरीज केली पाहिजे कंसात आहे म्हणून. बरोबर चिन्हाच्या पुढे आपण 200 लिहून टाकलं. ठीक आहे. 30 आणि 20 दोघांची बेरीज केली 50. ह्या डी न गुणल्यानंतर डी उत्तर आलं. बरोबर 200 आलं. ओके. मग डी बरोबर ह्या 200 ला तुम्ही 50 ने भाग लावला. डी बरोबर तुमचं आन्सर काय आलं? 4 आलं. पर्यायात कुठे 4 आहे का? आहे. पहिला पर्याय तुमचा 4 आहे. किती दिवस लागतील त्यांना? 4 दिवस लागतील त्यांना. ओके. समजलं? नेक्स्ट एक्झाम्पल आता बघा. पुढं एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ही टाकी एका नळाने 12 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती तास लागतील? क्लर्क मेन्स 2015 ला आलेला प्रश्न आहे. आता व्यवस्थित वाचन करा. काय? एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ती टाकी एका नळाने
12 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 8 तासात काय होते, रिकामी होते. म्हणजे एकानं भरते आणि एकानं रिकामी होते. लिहायचं कसं, 1/12 वजा काय लिहिलं तुम्ही, 1/8. याची व्हॅल्यू आधी काढ. 12 आणि 8चा तुम्ही लसावी काढला, लसावी काढला किती आला, 24 आला. कारण 12 आणि 8च्या पाड्यात येणारी संख्या कोणती आली, 24 आली. दोघांच्या पाड्यात येणारी संख्या 24 आहे, दोघांना भाग जाणारी संख्या 4 आहे. दोन्हींची शाब्दिक रचना व्यवस्थित समजून घ्या. 24 आली, 12ला किती गुणणार, 12 दुनी 24, वजा 8ला किती गुणणार, 24 येणार 3, 2 वजा 3 हे 1 आलं. वजा चिन्ह गृहीत धरू नये, कंटेंटच्या बॅच मध्ये तुम्ही व्यवस्थित शिकला असाल. ओके, वजा चिन्ह गृहीत धरू नये, म्हणजे एक काम किती दिवसात करतात ते, 24 दिवसात भरेल टाकी किंवा 24 दिवसात रिकामी होईल. समजलं तुम्हाला, कारण एका नळानं भरते आणि एका नळानं काय होते, रिकामी होते, म्हणून तुम्हाला सांगितलं. आता इथं तुम्हाला काय विचारलंय, एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ओके, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती तास लागतील. जर 2/3 भरलेली आहे, 2/3 भरलेले आहे, तर भरलेले रिकामी व्हायला किती वेळ लागेल. म्हणून ह्या 24 ला तुम्हाला कितीनं गुणावं लागेल, 2/3 न गुणावं लागेल. 3 एके 3, 3 8 24, 8 दुनी किती आलं, 16 आलं. पर्याय क्रमांक किती आला तुमचा, तिसरा आला. डन. ओके, शाब्दिक रचना तुम्हाला समजली पाहिजे. क्लिअर. फक्त पीवायक्यूचा अभ्यास करून उपयोग नाही बरं का, लक्षात ठेवा मी काय सांगतो ती. पीवायक्यूचा अभ्यास करून उपयोग नाही, पीवायक्यू सोबत नवीन येणारा प्रश्न पण तुम्ही अभ्यासला पाहिजेत. म्हणून ते आपलं पुस्तक सोडवा, ज्याच्यामध्ये 30 टाईप आहेत, काळकाम विकसन मिश्र स्वरूपात पण अजून तुम्हाला तिथं एक 80 एक एक्झाम्पल आहे. कळलं का तुम्हाला. बरं, पीवायक्यूचा अभ्यास करणं आयएमपी आहे का, व्हेरी आयएमपी आहे, नो डाऊट. इथं आयएमपी आहे का, तर व्हेरी आयएमपी मी म्हणतो. पीवायक्यूच्या बॅचवरनं जर तुम्ही काळकाम वेगचा अभ्यास करायला गेला, काळकाम वेगचा तुम्ही अभ्यास करायला गेला, तर 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, नो डाऊट. पण जर नवीन प्रश्न आला तर, न्यू प्रश्न आला तर तुम्ही कसा टॅकल करणार. ओके, कसा टॅकल करणार. म्हणून फक्त पीवायक्यूचाच अभ्यास करून उपयोग नाही, तुम्हाला मार्केटमधले नवीन नवीन प्रश्न पण अभ्यासला पाहिजेत. बरं, तो प्रश्न अभ्यासताना त्याच्या पद्धतीनं 4-5 प्रश्न पण अजून अभ्यासलं पाहिजे, ते महत्वाचं आहे तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, 24वा. कारखान्यामध्ये 16 कुशल स्किल लेबर, कुशल कामगार एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 अकुशल कामगार 16 दिवसात पूर्ण करतात. तर कुशल व अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती, अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारलाय, रेशो काढायला लावलाय त्यांचा. मग मांडणी कशी करावी लागेल, 16 कुशल कामगाराला आपण काय करूया, स्किल लेबर म्हणूया, यस म्हणूया. ठीक आहे, गुणिले एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, फुल स्टॉप. वाक्य संपलं की फुल स्टॉप. आणि तेच काम म्हणजे एक काम. ओके, 20 अकुशल, 20 अकुशल, अकुशलला काय म्हणतो आपण आता, त्यांच्याजवळ स्किल नाही, अनस्किलेबल म्हणतो आपण त्याला. युवा आपण शब्द वापरूया, इथं काय वापरूया, यस वापरूया. म्हणजे काय आला, कुशल, हा काय आला, अकुशल आला. ठीक आहे, गुणिले गुणिले 16, 16 तुम्हाला घ्यावं लागेल, पूर्ण करतात. तर कुशल व अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती. ठीक आहे, आता इथं काय करावं लागेल तुम्हाला, 16 गुणिले 15 गुणिले यस बरोबर 20 गुणिले 16 गुणिले काय केलं तुम्ही, यू केलं. आता हे यस आहे, इकडे गेलो काय येईल, छेदात जाईल. किंवा हे यू आहे, इकडे गेलो काय येईल, हे यस ला छेदात जाईल. दोन्हीपैकी एक प्रोसेस तुमची होणार आहे. ठीक आहे, पण त्यांनी रेशो कसा विचारलाय, पहिल्यांदा कुशल आणि दुसरं काय रे, अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग तुम्ही काय केलं, हे इकडे भागाकार नेलं, यू इकडे आणलं, म्हणजे यस छेद यू बरोबर 20 गुणिले 16 छेदात तुम्ही काय केलं, 16 गुणिले 15 केलं. ओके, 16 ला 16 कॅन्सल झालं. ठीक आहे, मग 5 ने भाग लावला, 5 चोक 20, 5 त्रिक 15, रेशो किती आला, 4/3 मध्येच काय, 4/3. कसा आला, 4/3. आहे का पर्याय, आहे, पहिलाच पर्याय असेल तुम्हाला, 4/3. फसवलं नाही बरं का, फसवाय पाहिजे होतं त्यांनी. पहिला पर्याय ऍक्च्युली त्यांनी 3/4 द्यायला पाहिजे होता. लय पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला मोहमाया टाकतील, तुम्हाला असं वाटतं की ते पहिला पर्याय उत्तर आहे, पण नाही. 3/4 टाकलं, दुसरा पर्याय 4/3 टाकतील. व्यवस्थित शाब्दिक रचना बघून तुम्ही आन्सर टॅकल केलं पाहिजे. समजलं. पुढचा क्वेश्चन बघा आता, चला 25वा क्वेश्चन. अ ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12 15 20 तासात भरली.
जाते किंवा रिकामी होते, भरतात किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब आणि क नळाच्या साह्याने ती टाकी भरण्यास प्रारंभ केला. म्हणजे अ ब क नळाने भरते. त्यापैकी ब आणि क न काय केली, नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अ नळाच्या साह्याने टाकी रिकामी रिकामी करण्यास सुरुवात केली, तर किती तासांनी टाकी पूर्णपणे भरलेल्या स्थितीला असेल. अ न काय होणार आहे, रिकामी होणार आहे. भरती कोणी कोणी, ब आणि क न. ब च टायमिंग काय, 15. क च काय, 20. मग तुम्ही कसं करणार बघा, 1/15 अधिक 1/20 वजा 1/12 घेणार. का, हे ब च टायमिंग आहे, ओके, हे क च टायमिंग आहे. दोघांनी भरते म्हणून दोघांची बेरीज केली. अ न काय होते, रिकामी होते म्हणून वजा तुम्ही अ केला. ठीक आहे. आता तुम्ही छेदाचा लसावी काढायचा. 15, 20, 12चा लसावी आला 60. तर लसावी कसा पटकन काढला, एक गोष्ट लक्षात घ्या. मी ज्यावेळेस तुम्हाला मसावी लसावी प्रकरण शिकवले ना, त्यावेळी मसावी लसावी ज्यावेळी शेवटचा टाईप शिकवला, मसावी लसावी मध्ये 32 टाईप आहेत. 32 टाईपच्या शेवटी मी तुम्हाला जर टाईप शिकवला ना, त्यावेळी मी तुम्हाला 20 ते 25 एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेत, त्यांचा तुम्ही मसावी लसावी काढा मग. ठीक आहे. जर त्यांचा तुम्ही मसावी लसावी डायरेक्ट पाठच केला ना, तर त्याच्या बाहेर तुम्हाला मार्केटमध्ये प्रश्न नाहीत, मी तर बघितले नाहीत. जवळजवळ आहे 31-32 पुस्तकाचा डेटा आहे, म्हणून त्याच्यावरून तुम्हाला सांगतो. का तसं विचारत नाहीत आता तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला असा प्रश्न आला ना, पहिल्या नळानं 10 तासात भरते, दुसऱ्यानं 15 तासात भरते, तिसऱ्यानं 12 तासात भरते, 3 नळानं मिळून ती टाकी किती तासात भरेल, तर उद्या मार्केटमध्ये कसा प्रश्न येतो माहितीये का, याच्या किमती फक्त दुप्पट करतात. अगोदर मी 10, 12, 15 सांगितलं होतं, ओके. नंतर काय येतं माहितीये का, 10चे दुप्पट 20, 12चे दुप्पट 24, 15चे दुप्पट 30. मार्केटमध्ये नवीन गणित असं तयार होतं. ठीक आहे. हे बऱ्यापैकी मॅक्झिमम गणित तुमचे असेच तयार होते. 16, 18 आणि 24 ह्या पद्धतीचं एक गणित आहे बघा. आता ते मी जास्त तुम्हाला इथं सांगू शकत नाही, बुक मध्ये तुम्हाला जास्त दिलेलं आहे, सारखं सारखं त्याच्याबद्दल पण बोलत नाही, पण मी तुम्हाला सांगतोय प्रॅक्टिस तुम्ही जास्त केलं पाहिजे. ठीक आहे. मग 15, 20 आणि 12चा लसावी किती आला, 60 आला. आता 15ला कितीने गुणणार तुम्ही, 4ने. 20ला कितीने गुणणार, 3ने. आणि 12ला कितीने गुणणार, 5ने. 4 आणि 3 किती आलं, 7 आलं. 7 वजा किती घेतलं, 5. आणि छेदात किती घेतलं, 60. 7 वजा 5 किती आलं, 7 वजा 5 2. 2/60 म्हणजे काय, 1/30. झालं तुमचं उत्तर आलं. डन. ओके. लसावी फक्त पटकन काढता आला पाहिजे. पर्याय क्रमांक किती आला तुमचा, तिसरा आला. पर्याय क्रमांक किती आला, तिसरा आला. राज्यसेवा 2016चा आहे. आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सुद्धा बॅच सुरू आहे. रोज संध्याकाळ 7 ते 9 आपल्या ऍप्लिकेशनला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू आहे. आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे दीपक सुरू आहे मॅथ्स अँड रिझनिंग. ओके. सध्या 25% ऑफर चालू आहे. जर तुमच्यापैकी कोणाला घ्यायचे असेल ना, तर एक नंबर देतो, 9850, ओके, 529 377. ओके, या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, टॅक्स असिस्टंट मीन्स 2016 आलेला प्रश्न काय बघा. एक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो. मनुष्य लिहिते, ओके, त्याची पत्नी लिहूया. पुढं, त्याची पत्नी तिच्या मुलीपेक्षा दुपटीने काम करते. इथं मुलगी लिहूया, ओके, दुपटीने काम करते. जर त्यांना मिळालेले काम पूर्ण केल्याचा मोबदला 1800 मिळाला, तर अनुक्रमे त्याच्या पत्नीचा व मुलीच्या मोबदल्यातील हिस्से किती. आता त्याला किती मिळतोय, पत्नीच्या तिपटीनं. पत्नीला किती मिळतोय, मुलीच्या दुपटीनं. म्हणजे मुलीला जर एक्स असेल, पत्नीला 2 एक्स. आणि मनुष्याला किती, ह्याची तिप्पट 6 एक्स असेल. म्हणजे बघा, रेशो पण कसा पाहिजे माहितीये का, मुलगीच्या दुप्पट आईला पाहिजे थोडक्यात. ओके. आणि त्या आईच्या तिप्पट तिच्या नवऱ्याला पाहिजे. ठीक आहे. आता इथं असा रेशो कुठं आहे का पर्याय, ते पहिल्यांदा बघा. सोडवायची पण गरज नाही. मुलीच्या दुप्पट पत्नीला पैसा वाटायचा आहे, हिची दुप्पटीत आहे का, नाही, इथं तर जास्त आहे, हा पर्याय येऊ शकत नाही. ह्याची दुप्पटीत आहे का, नाही, हा पण पर्याय तुमचा येऊ शकत नाही. ठीक आहे. मग इथं बघा, ह्याची दुप्पट आणि ह्याची तिप्पट एकमेव पर्याय आहे, त्यामुळे उत्तर काय आहे तुमचं, चौथं उत्तर आहे. पर्यायावरनं पण तुम्ही आरामात असं टॅकल करू शकता. जर नाही जमलं तर तुम्हाला काय सांगितलंय, ह्यांना मिळालेला एकूण पैसा किती आहे, 1800 रुपये आहे. मग 6 एक्स अधिक 2 एक्स अधिक 1 बरोबर किती आलं, 1800 आलं. यांची बेरीज केली तुम्ही, 6 आणि 2 8 आणि 9, 9 एक्स बरोबर 1800 आलं. एक्स बरोबर ह्या 1800 ला तुम्ही 9 ने भाग लावला
एक्स बरोबर व्हॅल्यू किती आली? 200 रुपये आली. किती रुपये आली? 200 रुपये आली. आता मला सांगा या मनुष्याचं किती येईल? 6 एक्स आहे म्हणलं, 6 दुनी 1200 रुपये येतील. पत्नीचं किती येतील? 2 एक्स आहे म्हणलं. ओके, 200 ला तुम्ही 2 ने गुणलं किती येतील? 400 येतील. आणि मुलीला किती एक्स आहे म्हणलं? 200 येतील. ओके, आता ही सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला समजली पाहिजे. सर हे 1200 कसं आलं? 6 ला 200 ने गुणलं. हे काय मी तुम्हाला लिहित बसायची गरज नाही. आता काय तुम्ही लहान नाही. ओके, PSI, STI, ASO चांगलं डेप्युटी कलेक्टर तुम्ही आता होणार आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. इन केस उद्या जर प्रश्न असा आला, मनुष्य आणि त्याची पत्नी ह्या दोघांच्या हिश्श्यातील फरक किती, तर डायरेक्ट कसं उत्तर काढायचं बघा. मनुष्याचा वाटा काढायचा, पुन्हा पत्नीचा वाटा काढायचा, मग दोघांची वजाबाकी करतो, तसं नाही करायचं. रेशो मध्ये फरक कसा आहे? 6 एक्स आणि 2 एक्स. रेशो मध्ये फरक 4 एक्स आला. रेशो मध्ये फरक किती आला? 4 एक्स आला. तर ह्या 200 ला तुम्ही 4 न गुणायचं, 800 रुपये आला. आता पैशात तुम्ही काढलं असतं, 1200 रुपये काढतो, पुन्हा 400 रुपये काढतो, दोघातील फरक 800 रुपये देतो. नाही, शाब्दिक रचना अशी आली तर अशा पद्धतीने सोडवायचं. हे तुम्हाला जास्त गुणोत्तर प्रमाणामध्ये त्या प्रकरणाचा व्हिडिओ पडल्यानंतर नक्की तुम्ही बघा. ठीक आहे, एक उदाहरण आपल्याला सोडायचं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. दीपने त्याच्या 1/3 कार्य 5 दिवसात पूर्ण केले. ओके, 1/3 कार्य 5 दिवसात पूर्ण केले, म्हणजे 3 हिस्सापैकी एक हिस्सा त्यानं 5 दिवसात पूर्ण केला. सगळं 3 हिस्सा किती दिवसात केलं असतं? 15 दिवसात केलं असतं. सिंपल आहे, सिंपल आहे. सगळं काम त्यानं किती दिवसात केलं असतं? 15 दिवसात केलं असतं. पण सुरुवातीला त्यानं एक हिस्सा, 3 हिस्सापैकी एक हिस्सा किती दिवसात पूर्ण केला? 5 दिवसात पूर्ण केला. पुढे बघा, त्याचे शिल्लक राहिलेले कार्य 6 दिवसात वसंतच्या साह्याने पूर्ण केले. वसंतने पूर्ण केलं असं आहे का? वसंतने पूर्ण केलं असं आहे का? वसंतच्या साह्यानं त्यानं पूर्ण केलं. राहिलेलं काम 6 दिवसात वसंतच्या साह्यानं त्यानं पूर्ण केलं. जर वसंतला त्या कामाचे वेतन 360 रुपये मिळाले, तर दीपला त्याच्या कामाचे वेतन किती मिळेल? ओके, म्हणजे पहिल्यांदा दीपनं 5 दिवस काम केलं होतं. वसंतच्या साह्यानं त्यानं अजून 6 दिवस काम केलं. दीपनं केलेलं काम किती आहे? 11 दिवस काम केले. जर दीपनं एकट्यानं काम करायचं ठरवलं असतं, एकट्यानं काम करायचं ठरवलं असतं, तर त्यानं 3 हिस्सापैकी एक हिस्सा जर 5 दिवसात संपवलाय, सगळं 3 हिस्सा त्यानं 15 दिवसात संपवलं असतं. ओके, म्हणजे बघा, एक हिस्सा जर 5 दिवस दाखवत असेल, तर 3 हिस्सा किती दाखवेल? 15 दिवस दाखवेल. किती दिवस दाखवेल? 15 दिवस दाखवेल. पण त्यानं काम किती किती दिवस केले बघा. आधी अगोदर 5 दिवस केलं, पुन्हा 6 दिवस केलं, म्हणजे काम 11 दिवस केले. किती दिवस केले? 11 दिवस त्यानं काम केले. म्हणजे थोडक्यात थोडक्यात आता ह्याचा अर्थ काय तयार होतोय बघा. एकट्यानं काम केलं असतं तर 15 दिवसात संपवलं. पहिलं 5 दिवस एकट्यानं काम केलं, नंतरच्या 6 दिवसात वसंत सोबत आला. ओके, म्हणजे वसंतनं किती दिवसाची मेहनत घेतली माहितीये का? 6 दिवसाची तिथं मेहनत घेतली त्यानं, पण ह्या दीपच्या 4 दिवसाच्या कामा इतकीच त्यानं मेहनत घेतली. लक्षात घ्या. म्हणजे दीपला जेवढा 4 दिवसामध्ये पगार पडणार आहे ना, तेवढा पगार वसंतला 6 दिवसामध्ये पडला. बघा इथं अर्थव्यवस्थित समजून घ्या. त्यानं काम किती दिवस केले? 11 दिवस काम केले. सगळं काम किती दिवसात करतो? 15 दिवसात करतो. म्हणजे 11/15 11/15 दीपने काम केले. सगळं काम तो एकटा 15 दिवसात संपत होता. 11 दिवस तर दीप होता, म्हणजे राहिलेल्या 4 दिवसा इतकं 4/15 काम. ओके, 4/15 काम कोणी केलं मला सांगा? कोणी केलं? वसंतने केलं. कोणी केलं? वसंतने केले. मग इथं आता अर्थ काय तयार होते बघा. 4 हिस्से हे वसंतला दिलं. वसंतला किती रुपये दिलेत? 360 रुपये दिलेत. म्हणून 4 हिस्से बरोबर 360, टोटल 15 हिस्से बरोबर x. चला तिरकस गुणाकार करून आता काढा. सिंपल आहे. ओके, बरं तुम्ही 15 इथं घेणार नाही. ओके, एक मिनिट, इथं तुम्ही 15 घेणार नाही, सॉरी, 11 हिस्से घेणार. का? तर दीपनं 11 दिवस काम केले. 11 दिवस काम केले. ठीक आहे, तिरकस गुणाकार करू मग. 11 गुणिले 360, छेदात तुम्ही किती घेतलं? 4 घेतलं. मग 4 एके 4, 4 9 36, 90 आलं इथं. 11 9 99, आणि त्याला 0 जोडला, किती आलं? 990 रुपये आलं. त्या दीपला किती रुपये मिळतील? 990 रुपये मिळतील.
कळलं का? दीपनं जर 15 दिवस काम केलं असतं ना तर इथं 15 घेतलं असतं. ओके, नेक्स्ट आता बघा, म्हणजे टोटल त्यानं जर संपवलं असतं काम तर त्याला किती रुपये मिळाले असते, असा जरी प्रश्न आला तर तुम्हाला इथं 15 घेऊन आन्सर लिहावं लागलं असतं. नेक्स्ट 28वा क्वेश्चन. रंगारी एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, वेळ नसल्याने, ओके, रंगारी शब्द नसला इथं, एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, वेळ नसल्याने त्याने बी ला मदतीला म्हणून घेतले, बी ने तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर त्या दोघांनी मिळून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे हा ए आहे, हा बी आहे. ए 10 दिवसात करतो, बी 30 दिवसात करतो, दोघं मिळून काम करतील 1/10 अधिक 1/30. ओके, छेदाचा लसावी काढला 30 आला, 10 आणि 30 चा लसावी 30. 30 येण्यासाठी 10 ला 3 न गुणलं, 3 ला 1 न गुणलं. ओके, मग 3 आणि 1 किती आलं? 4. 4/30 म्हणजेच किती आलं संक्षिप्त रूप दिल्या? 2/15. आता 2/15 म्हणजेच काय मला सांगा? मी सांगितलंय कंटेंटच्या बॅच मध्ये छेदानं अंशानं भाग लावायचा, जोपर्यंत संक्षिप्त रूप देता येते तोपर्यंत संक्षिप्त रूप द्यायचं. काळकाम वेग प्रकरण आपण विदाऊट सूत्रानं भरपूर सोडवले. ठीक आहे, मी ह्या 15 ला 2 ने भाग लावला ना तर उत्तर येईल 7.5, 7.5. पर्याय 7.5 नसेल तर उत्तर असले 7.1/2. हे चारीच्या चारी पर्याय कसं आहेत माहितीये का? 7.1/2 असा आहेत. ओके, 2.3/5 असा एक आहे, 6.9/5 असा एक आहे, आणि शेवटचा 4.5/2 असा एक आहे. ठीक आहे, थोडी टायपिंग मिस्टेक आहे, समजून घ्या, ती समजते. पण आता मग इथं किती आलं? 7.1/2. पर्याय क्रमांक किती आला मला सांगा? पहिला आला. ठीक आहे, काही जणांचं असं मत असेल, सर आम्ही तर असं शिकलोय एक्स वाय छेदात एक्स अधिक वाय दोघं मिळून किती दिवसात करतील. ठीक आहे, एक्स वाय म्हणजे काय? 10 गुणिले 30, छेदात दोघांची बेरीज केली किती आली? 40. शून्याला शून्य कट झाला, 10×3 = 30, 30/4 म्हणजेच काय आलं? 15/2 आलं. ओके, मग उत्तर तुझं तेच आलं 7.1/2. हे सोपं आहे सर, हे सोपं आहे, खूप खूप सोपं आहे. ओके, मी हेही म्हणतो तुम्हाला, नो डाऊट, नो डाऊट म्हणतो मी तुम्हाला, हे सोपं आहे. पण या स्टेजनं तुम्ही आहे ना हाच टाईप सोडवू शकता. तिघांचा आल्यावर मग तुमच्याकडे सूत्र नाही, मग तुम्हाला लसावी काढायचं. दोघांना भरते आणि एकानं रिकामे होते, असा जर आला तर काय करायचं? हेच वापरायचं. ठीक आहे, हे सिंपल गोष्ट आहे, कळलं पाहिजे तुम्हाला. म्हणून विदाऊट सूत्रानं जास्त जाण्यासाठी आहे ना लसावी पाठ पाहिजे. लई छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या, पण ते पाठच पाहिजे तुमच्या. नेक्स्ट आता बघा 29वा एक्झाम्पल. एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात, तेच काम सुनीलने 20 दिवसात पूर्ण करतो, दोघांनी मिळून 4 दिवस काम केले, तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा. क्लर्क मेन्स 2017 ला आलेला प्रश्न. आता इथे दोघांची नावं लिहू आपण. एक लिहिलं अनिल आणि दुसरा लिहिला सुनील. ठीक आहे, अनिल किती दिवसात करतो? 15. सुनील किती दिवसात करतो? 20. मग दोघे मिळून किती दिवसात करतील? मांडणी कशी करणार? 1/15 अधिक 1/20. ओके, यांची बेरीज करणार, दोन व्यवहार्य पूर्णांकाची बेरीज, सिंपल नेम. छेदाचा लसावी काढायचा, 15 आणि 20 चा लसावी आला 60. 60 उतरण्यासाठी 15 ला 4 ने गुणलं, 20 ला 3 ने गुणलं. ओके, 4 आणि 3 किती आलं? 7. 7/60. 7/60 आलं म्हणजे काय करतो आपण? संक्षिप्त रूप कसं लिहितो? ह्या 60 ला 7 ने भाग लावतो. तर या 60 ला 7 ने भाग लावला तर 7×8 = 56, बाकी किती राहिलं? 4 राहिलं. ओके, मग फायनल उत्तर किती आलं? 8.4/7. ठीक आहे, पण मला काय म्हणायचं आता बघा, दोघांनी मिळून ते काम किती दिवसात संपवलं असतं? 8.4/7. मान्य, पण त्यांनी काय सांगितलंय? दोघे मिळून 4 दिवस काम केलं, म्हणजे दोघांनी जर सगळं काम संपवलं असतं ना तर दोघांनी सगळं काम 8.4/7 दिवसात संपवलं असतं. पण दोघांनी मिळून 4 दिवस काम केलंय, तर आता तुम्हाला इथं आहे ना जे 7/60 आले ना त्याला गुणिले 4 करावं लागेल. गुणिले किती करावं लागेल? 4 करावं लागेल. बघा आता 7/60 ला गुणिले तुम्ही 4 केले, 4×1 = 4, इथं आलं तुमचं 15, कारण 15×4 = 60. ओके, किती आलं? 15×4 = 60. उत्तर किती आलं? 7/15. हे झालेलं काम आहे. 15 हिस्स्यापैकी 7 हिस्स झालेलं काम आहे, झालेले काम, झालेले काम. मग शिल्लक काम किती? तुम्हीच सांगा आता. 15 हिस्स्यापैकी 7 हिस्से काम झाले, राहिले किती? 8 हिस्से.
किती हिश्शापैकी? 15 हिश्शापैकी. 8 हिस्से 15 हिश्शापैकी. पर्याय क्रमांक 1. मग काही जण काय म्हणतील, तर 1 वजा 7/15 आम्ही लिहिली. अरे त्याचा अर्थ तोच होतो, 15 एके 15 वजा 7. मग 15 वजा 7 छेदात 15. 15 वजा 7 किती आलं? 8. 8/15. ओके. आता जर तुम्ही सूत्राने गेला असता ना, एक्स वाय छेदात एक्स अधिक वाय, ओके, तर थोडंसं आहे ना जमलिंग झालं असतं. म्हणून विदाऊट सूत्रानं अशी मांडणी जास्तीत जास्त करा, तुम्हाला सोडवण्यासाठी खूप इंटरेस्ट होऊन जाईल. ठीक आहे. पुढचं जाऊया आता 30व्या एक्झाम्पल कडे. बघा, 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. वस्तू. तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतात? ओके. आपल्या पुस्तकातला 14वा आणि 15वा टाईप आहे. ह्या टाईपच्या खाली मी 28 गणित दिले. 15व्या टाईपचे सरळ सेवेचे दिलेत तुम्हाला. एमपीएससीचे तर तुम्हाला आता सोडून देते. ओके. एक्झामला आलेल्या सरळ सेवेच्या त्या गणितामध्ये युपीएससीचे पण गणित आहेत. बघा, युपीएससीच्या त्या गणितामध्ये पुन्हा आणखी मी तुम्हाला इंटरेस्टिंग साठी सीडीएस ला आलेली गणित पण तुम्हाला दिलेत. युपीएससी सीडीएस ला आलेली गणित, त्यानंतर एसएससी सीजे ला आलेली गणित, आयबीपीएस ला आलेली गणित पण तिथं दिलेत. मिश्र उदाहरणं तुम्ही जास्त सोडवा. आता 15व्या टाईप मध्ये पण आहे ना, अप्रॉक्सिमेटली तुम्हाला आहे ना 15 गणित सापडतील. ओके. एवढी गणित सोडवली, हा महत्वाचा टाईप तुमचा राहणारच नाही, चांगला करायचा. आता बघा या ठिकाणी 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. मग बऱ्याच जणांचं मत कसं असतं, सर फुल स्टॉप आहे, फुल स्टॉपच्या अलीकडे असल्यावर आम्ही सगळं गुणाकारात लिहितो. 8 गुणिले 12 गुणिले 480 बरोबर 10 गुणिले 350 गुणिले, ओके, एक्स लिहितो. एक्स काय केलं आम्ही? दिवसात तयार करतो. ओके, मान्य आहे. पण हे कधी होतं माहितीये का? काम एकच असेल तर. इथं काम काय आहे बघा, W1. इथं काम काय? 480 वस्तू आहे. ठीक आहे. इथं काम काय आहे मला सांगा? W2. काम वेगळं आहे. काम वेगवेगळं असेल ना, कामाची अदला बदल करायची असते. कामाची काय करायची असते? अदला बदल करायची असते. म्हणजे काय आता बघा, काम वेगवेगळे वेगवेगळे असल्यास, काम वेगवेगळे असल्यास काय करावं लागतं? आता बघा, 8 गुणिले 12 गुणिले ते 350 इकडे आणायचं बरोबर 480 गुणिले 10 गुणिले एक्स तुम्ही लिहिलं. आता हे गुणाकारात इकडे भागाकारात येईल. म्हणून 8 गुणिले 12 गुणिले 350 छेदात 480 गुणिले 10 बरोबर काय आलं? एक्स आलं. ओके. सोडूया. शून्याला शून्य कट झालं. 12 एके 12, 12 चोक 48, इथं 40 राहील. ठीक आहे. 8 एके 8, 8 पंचे 40 आलं. 5 एके 5, 5 7 35 आलं. राहिलं एक्स बरोबर किती राहिलं? 7 राहिलं. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? पहिला आला. डन. ऑल क्लिअर. काम एकच आहे का काम वेगवेगळं आहे? अजून कामगार किती दिवस किती लागतील किंवा अजून कामगार किती कमी करावे लागतील अशीही तुम्हाला शाब्दिक रचना असते. मी पुन्हा एकदा वाक्य वापरतो. अजून एक्स्ट्रा कामगार किती लागतील? सुरुवातीला 36 लागतात, आता 54 लागतात. सुरुवातीला 36 होते, आता तुम्हाला 54 कामगार लागतात. असा जर प्रश्न आला तर वाढले कामगार किती बघा, वाढले 18 कामगार. मग तुमचं उत्तर काय असतं? परिपूर्ण. अजून कामगार किती वाढतील? तर 18 वाढतील. अशी वेगवेगळी त्यांची शाब्दिक रचना आहे. म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला, फक्त थोडासा पीवायक्यूचाच अभ्यास करून उपयोग नाही. युपीएससी ला कसा प्रश्न विचारलाय माहिती आहे का? तर पूर्वीपेक्षा किती कामगार कमी लागतील. सुरुवातीला 76 होतं, नंतर 57 कामगार लागले. ओके. आधी 76 होतं, नंतर 57 लागले. मग पूर्वीपेक्षा किती कामगार कमी लागले? तर 19 कामगार कमी लागले. मग त्यांनी 57 पर्याय पहिल्यांदाच दिला होता. तुम्ही उत्तर काढून इथं लगेच 57 लिहिता. 57 पहिलाच पर्याय असतो. जाणून बुजून तुम्हाला फसवण्यासाठी देतात. ओके. आणि बऱ्यापैकी सिली मिस्टेक कुठल्या मुलांची घडते माहितीये का? जे पहिल्यांदा अभ्यास करतायत, त्यांनी टेस्ट पेपर सोडवलं नाही, ज्यांनी प्रॅक्टिस जास्त केली नाही, दुसऱ्यांदाही अभ्यास करणाऱ्या मुलांची सिली मिस्टेक घडू शकते. तुम्हाला शाब्दिक रचना कळली पाहिजे प्रायोरिटीनं, आणि त्या त्या टाईपचे एक्झाम्पल तुम्ही जास्त सोडवले पाहिजे. ती फक्त पीवायक्यू पण थांबून नका, मला एवढंच तुम्हाला सांगायचं. पुढचा क्वेश्चन, टॅक्स असिस्टंट प्रिलिमिनरी 2017चा प्रश्न. ए व बी दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 36 तासात व 45 तासात एक हौद पूर्ण भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तोच हौद किती वेळात पूर्ण भरेल असा तुम्हाला प्रश्न विचारला. दोन्ही नळ एकत्र चालू केले तर किती वेळात पूर्ण भरेल? आता हिथं सूत्र तुमचं लागू होईल, एक्स वाय छेदात एक्स अधिक वाय. नो डाऊट. इथं तुम्ही असंही लिहू शकता, 1/36 अधिक 1/45. ठीक आहे.
ह्या दोघाचा लसावी, ह्या दोघाचा लसावी आला 180. 36चा पाडा घड्याळ प्रकरणात फायद्याचा आहे, मी तुम्हाला सांगितले. 45चा पाडा दिशा प्रकरणात फायद्याचा आहे, हे पण मी तुम्हाला सांगितले. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. 30च्या पुढे कुठलं कुठलं पाडा गरजेचं आहे? 36, 44, 45, 73. तर 73चा पाडा कुठं गरजेचा आहे? सरळ व्याज चक्र व्याज काढतात. एका वर्षामध्ये दिवस असतात 365. त्या 365 ला जर 5 ने भाग लावला तर 73 उरतं. 73 ही प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे 73. त्याला पुन्हा कशानं भाग जात नाही, तुमचा 73चा पाडा पाठ पाहिजे. इन केस उद्या 146 दिवस आलं, 292 दिवस आलं, 219 दिवस आलं, तुम्हाला कळलं पाहिजे 73च्या पाड्यामध्ये 146 ते 219 ते 292 ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. पण डिटेल मध्ये जर तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला ना की तुमचा मार्क जाणार नाही. मग डिटेल मध्ये सोडवायचा प्रयत्न करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस जास्त करा, कारण प्रीला तुम्हाला 20 मार्काला आहे गणित बुद्धिमत्ता, जॉमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स. ओके. आणि मेन्सला तुम्हाला 23 मार्काला येते. कधी कधी 22 प्रश्न आहेत, कधी कधी 23 प्रश्न आहेत. सोडूच नका, मेरिटचा विषय आहे. बघा इथं आता 180 उत्तरण्यासाठी 36 ला 5 ने गुणलं, 45 ला 4 ने गुणलं, मग 5 आणि 4 9, 9 छेद 180, 9 एके 9, 9 दुनी 18. ओके. मग छेदात किती आलं? 20 आलं. 1 छेद 20. दोघे मिळून किती दिवसात करतील? 20 दिवसात करतील. 20 तासात टाके भरेल. इथं तुम्ही लिहिणार कसं? एक्स वाय 36 गुणिले 45 छेदात दोघाची काय करणार? बेरीज करणार. दोघाची बेरीज किती आली? 81 बेरीज आली. मग 9 चौक 36, 9 9 81, 9 एके 9, 9 पाचा 45, राहिले किती? 4 गुणिले 5. ओके. 4 गुणिले 5 हे तुमचं उत्तर किती आलं? 20 उत्तर आलं. ओके. याही टेक्निकनं तुम्ही सोडवू शकता नो डाऊट मध्ये. नेक्स्ट आता बघा 32वा क्वेश्चन. जसा 22वा आहे तसाच 32वा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. टॅक्स असिस्टंट 2017 ला आलेला होता. तो कलरच्या परीक्षेला 2015 ला आलेला क्वेश्चन होता. ठीक आहे. आता इथं बघा 3 माणसे व 4 मुली एक काम 14 दिवसात पूर्ण करू शकतात. ओके. मग माणसांना आपण काय मानूया? ओके, एक्स मानूया. ओके. मुलांना काय मानूया? वाय मानूया. 14 दिवसात पूर्ण करू शकतात. तेच काम 4 माणसे, माणसाला आपण एक्स मानूया. ओके. व 6 मुले, मुलांना आपण वाय मानूया. 10 दिवसात पूर्ण करतात. तर 2 माणसांना आपण एक्स मानूया. ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? मग मांडणी कशी करणार आता तुम्ही बघा. 3 माणसे 3 एक्स व 4 मुले अधिक 4 वाय. ओके. हे दोघे मिळून 14 दिवसात पूर्ण करतात, गुणिले 14 बरोबर. तेच काम 4 माणसे म्हणजे 4 एक्स. ओके. अधिक 6 मुले म्हणजे 6 वाय. आणि ह्या दोघाला किती गुणणार? 10 दिवसानं गुणणार. ठीक आहे. आता मांडणी करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढू. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूवरनं एका समीकरणावरनं टोटल किती दिवस लागतात ते काढू. नंतर त्यामुळं 2 माणसांना किती दिवस काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ना ते आपण काढूया. ठीक आहे. 3 एक्स आलं म्हणजे काय आलं? 3 गुणिले सॉरी हा 14 ना आधी 3 एक्स ला गुणू. 14 ना 3 एक्स ला गुणलं किती आलं? 42 एक्स आलं. 14 न 4 ला गुणलं, 14 चौक 56 वाय आलं. पुढं ह्या 10 न 4 एक्स ला गुणलं, 40 एक्स आलं. अधिक 10 न 6 ला गुणलं, 60 वाय आलं तुमचं. ठीक आहे. आता बघा हे 40 एक्स आहे, हे 42 एक्स आहे. मोठ्या चलाकडे लहान चल घेऊन जायचं असतं. हे मोठं चल आहे, हे लहान चल आहे. ठीक आहे. 40 एक्स 42 एक्स मधनं 40 एक्स वजा केलं, 42 एक्स वजा 40 एक्स केलं बरोबर. 60 वाय मधून आपण 56 वाय वजा केलं. 42 एक्स मधनं 40 एक्स वजा केलं, 2 एक्स आलं बरोबर. 60 वाय मधून 56 वाय वजा केलं, 4 वाय आला. आता वाय गुणाकारात आहे, इकडे भागाकारात आणलं, 2 गुणाकारात इकडे भागाकारात जाईल, म्हणून एक्स छेद वाय बरोबर काय आलं? 4/2. काही जणांची इच्छा असेल तर 4 ला 2 ला मी संक्षिप्त रूप देतो की. ओके. दिलं तरी चालतंय, नाही दिलं तरी चालतंय, तुमचा आन्सर येणार आहे. मी काय म्हटलं कळलं? दिलं तरी चालतंय, नाही दिलं तरी चालतंय, तुमचा आन्सर येणार आहे. फक्त लक्षात ठेवा एक्स ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. वाय ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. पहिल्या समीकरणाचा अभ्यास करा आता. 3 माणसे व 4 मुली एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. इथंच लिहितो मी व्हॅल्यू बघा आता. एक्स बरोबर 4 आलं, वाय बरोबर तुमचं किती आलं? 2 आलं. मग इथं बघा आता 3 माणसे व 4 मुले, 3 माणसे 3 एक्स व 4 मुले ते काम 14 दिवसात पूर्ण करतात. किती टोटल दिवस लागतात आता बघा.
3x 3 गुणिले किती केलं तुम्ही 4 केले, 3 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 2 ओके, आणि गुणिले किती घेणार तुम्ही 14 घेणार. ह्यांच्या आधी तुम्ही बेरीज केली पाहिजे. 4 ते 1 12 अधिक 4 दुनी 8 ओके, आणि गुणिले किती 14, 12 आणि 8 20, 20 गुणिले 14, 14 दुनी 28, 280 दिवस लागतील. किती दिवस 280 दिवस सगळं काम करायचं असल्यास. आता इथंच बघा, हे 2 माणसांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागेल, 2 माणसांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागेल, म्हणजे त्याचा अर्थ काय होते 2x ओके, 2x गुणिले किती दिवसात काम पूर्ण करतील, तेच काम होतं जे ह्यांनी पूर्ण केलं 280 दिवसामध्ये, 280 दिवसामध्ये हे सगळं काम पूर्ण करतात. तर 280 माणसाला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. मग डी बरोबर तुमचं व्हॅल्यू काय येईल माहिती आहे का, 280 ला हे 2x होतं बरोबर आहे का, 2 गुणिले x ची व्हॅल्यू किती आली होती 4 आली होती, 4 दोन्ही किती आलं 8 आलं, 8 गुणिले डी बरोबर किती आलं 280 आलं. मग डी बरोबर तुमचं उत्तर किती येईल 280 ला तुम्ही 8 ने भाग लावत चाल ओके. मग डी बरोबर बघा आता 8 त्रिक 24 राहिले 4, 8 पंचे 40, व्हॅल्यू किती आली 35 आली. आहे का, आहे. पर्याय क्रमांक 2 35. ठीक आहे. मला मित्रांनो नक्की फीडबॅक द्या या व्हिडिओला, की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कशा पद्धतीनं तुम्हाला लेक्चर वाटलं ओके. आपण पुढच्या भागामध्ये 4थ्या भागामध्ये पुढचे प्रश्न घेऊ. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.